महाराष्ट्र में भाजपा, शिवसेना और एनसीपी की महायुति को मिले ऐतिहासिक जीत के उपलक्ष्य में भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले का अमरावती के भाजपा शहर व जिलाध्यक्ष प्रवीण पोटे पाटिल ने स्वर्ण मुकुट देकर सत्कार किया है। हालांकि बावनकुले ने इसे व्यक्तिगत सम्मान न मानते हुए ये मुकुट भाजपा अमरावती शहर के कार्यकर्ताओं को समर्पित किया। उन्होंने कहा कि ये विजय कार्यकर्ताओं की निष्ठा और परिश्रम का परिणाम है। उन्होंने निर्देश दिए कि मुकुट से प्राप्त धनराशि समाजोपयोगी कार्यों में खर्च की जाएगी और ये घोषणा भाजपा अमरावती कार्यालय में सैकड़ों कार्यकर्ताओं की उपस्थिति में की गई। उनके इस निर्णय से भाजपा कार्यकर्ताओं का उत्साह बढ़ गया है और इसे नेतृत्व का आदर्श उदाहरण बताया। माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा आज अमरावती दौरा आणि पहिला अमरावती दौरा मंत्री झाल्यानंतरचा हा आज आयोजिलेला होता। महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीला नेत्रदीपक विजय मिळाला आणि या विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे अमरावती शहर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रवीण पोटे पाटील यांनी एक सोनेरी मुकुट आज चंद्रशेखरजी बावनकुळे यांना परिधान केला। हा मुकुट परिधान करण्याच्या मागची भावना, त्यांच्या नेतृत्वामध्ये भाजपाला मोठा विजय मिळाला आणि त्या भावनेपोटी आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहापोटी त्यांनी तो मुकुट त्यांना अर्पण केला। मात्र चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी हा विजय जो आहे, हा विजय सामान्य कार्यकर्त्यांमुळे मिळालेला आहे, त्यांच्या परिश्रमांमुळे मिळालेला आहे, त्यांच्या निष्ठेमुळे मिळालेला आहे, मतदारांच्या जनतेच्या साथी सहकार्यामुळे मिळालेला आहे आणि म्हणून तो त्यांना परिधान केलेला मुकुट त्यांनी तात्काळ भारतीय जनता पार्टी अमरावती शहराच्या स्वाधीन केला आणि कार्यकर्त्यांना या सूचना केल्या की हा मुकुट किती किमतीचा आहे याची मला कल्पना नाही, पण या मुकुटातून जी काही किंमत तुम्हाला येईल त्या किमतीतून समाजोपयोगी कार्य जे आहे किंवा समाजाच्या उपयोगी असे जे काही उपक्रम आहेत त्या उपक्रमांमध्ये हा पैसा खर्च करावा। हा या मुकुटाचा योग्य तो विनियोग हा भारतीय जनता पार्टी अमरावती शहराने करावा